तीन नवीन कायदे हे केंद्र सरकारने केल्यानंतर पूर्णपणे आपला जो काही क्रिमिनल जस्टिस सिस्टीम आहे आणि क्रिमिनल जस्टिस सिस्टीमकडे अप्रोच करण्याचा जो काही आपला व्यवहाराचा अप्रोच आहे हा सगळा आता बदललेला आहे। मी असं म्हणेन की खूप वर्षानंतर आपल्या फोर्सेसचं आणि आपल्या क्रिमिनल जस्टिस सिस्टीमचं 100% भारतीयकरण करण्याचा प्रयत्न या तीन कायद्यांनी केलेला आहे। शेवटी आपली सगळी म्हणजे पोलीस फोर्स असेल, पोलीस मॅन्युअल्स असतील किंवा आपले क्रिमिनल जस्टिस सिस्टीम मधले कायदे असतील, हे सगळे कायदे ही एक आपण ब्रिटिश लिगसी कॅरी करत होतो। ते कायदे चांगलेच होते, ते वाईट नव्हते, पण ज्या उद्दिष्टाकरता ते कायदे त्या काळात तयार केलेले होते ते उद्दिष्ट भारतीयांवर राज्य करणं आणि राज्यकर्ते म्हणून आवश्यक असेल तेव्हा ऑपरेशन अशा प्रकारचे ऑपरेस करणारे ते कायदे होते। आणि म्हणून आता खऱ्या अर्थानं जनताभिमुख अशा प्रकारचे भारतीयांची सेवा करण्याकरता आणि संविधानाने आपल्याला जे काही या ठिकाणी कार्य आणि कर्तव्य दिले आहेत त्याचं पालन करण्याकरता या कायद्यांमध्ये आपण बदल केला। पण या बदलांमुळे एकीकडे टेक्नॉलॉजीच्या वापराकरता खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला त्या ठिकाणी मुभा मिळालेली आहे, किंबहुना फॉरेन्सिक एव्हिडन्स हा आणि टेक्निकल एव्हिडन्स हा सगळ्यात महत्वाचा एव्हिडन्स याच्यामुळे झालेला आहे। क्रिमिनल जस्टिस सिस्टीमला गती देण्याकरता 60 दिवसात त्या ठिकाणी निर्गती झाली पाहिजे, 60 दिवसामध्ये आपल्याला चार्जशीट जर दाखल करायची असेल ती दाखल झाली पाहिजे। पुढेही पलीकडे आपल्याला कल्पना आहे की ज्यावेळेस अशा प्रकारे कोर्टाची कारवाई चालेल त्यास प्रॉसिक्युशन किंवा या ठिकाणी जे काही डिफेन्स असेल यांना 2 पेक्षा अधिक तारखाच मागता येणार नाहीत, अशी एक चांगली व्यवस्था याच्यामध्ये झाली आहे। त्यामुळे मला असं वाटतं की याकरता आपला पोलीस फोर्स हा पूर्णपणे तयार असणं गरजेचं आहे।